ते कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार भजन महर्षी विजय परबुवा देवगड यांचे पट्ट शिष्य हरिभक्त पारायण पंडित संदीपबुवा लोके लिंगडाळ तालुका देवगड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरोखरच हा सामना होतोय, थोडासा वेळ झालेला आहे. प्रथमतः तुम्हा सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मुंबई आहे, काळात चालता मुंबईत ठराविक टायमिंग मध्ये सगळं हो गया, पण या गर्दीच्या ठिकाणी ट्रॉफिकच्या ठिकाणी नोकरीवर असणारी मुलं मी हकडे तकडे जे गोळा करून आणलेले नाहीत, हे सगळे माझे शिष्यगण आहेत याच्यात, आणि सगळे नोकरी धंदा करून संध्याकाळी 7 वाजता सुटतात. 6 वाजता कोण सुटतो, कोण 7 वाजता सुटतो, त्याच्यानंतर ऍडजस्ट करून ते येतात. हीच मेहरबानी आहे. मी तर बाबा 1000 रुपये तुम्हाला देऊ शकत नाही, एवढं मी वाटाणं घेणार उभी नाही. सुंदर भजनाची सुरुवात सन्माननीय लोकेबाने केलेलं आहे. भजन अक्षर 3 आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन, त्याचं नाव भजन. आणि आजच्या घडीला पहाडी आवाजाच्या भाषा जर कोणाला संबोधले जातं तर ते माझे परममित्र संदीपबुवा लोके. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या. बघा, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती माझ्यामध्ये आहे. पहाडी आवाज आहे त्यांचा, पण केव्हा केव्हा थूक लावतात, चालायचं. कारण ह्या बाजारात सध्या या कलियुगामध्ये चांगल्याचं मोल कमी आहे. जा फाटके त्याला किंमत जास्त, बरोबर ना. जो प्रमाणे वागतो त्याची निंदा करणारे लोक जास्त असतात. ज्या झाडावर आंबे लागलेले असतात भरपूर, ज्या झाडाला फळं असतात त्याच्यावर दगड मारतात, आणि ज्या झाडाला फळं नसतात त्याच्यावर कधी कोण दगड मारत नाही. म्हणून वा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. शुभेच्छा दिवाळीच्या. उरलेला आमच्याकडे फराळ हा थोडस रवला दुधात यावा, भांडुपला बारिया, फराळ खाऊन जावा आमच्याकडे. एक आमची मालवणी पद्धत आहे ती, या फराळ खायला या, जमेल ना. भजन मनोरंजन 100% होणार, त्याचे वादच नाही. पण पहिलं ज्याच्यासाठी आपण आलो एवढ्या लांब, ते पहिलं परमेश्वराचं भजन. आणि आज बुवा महिला वर्गांची उपस्थिती बघून खरोखर आम्ही धन्य झालो, कारण डबल बारीला शक्यतो महिला कमी येतात. आणि आज सध्याच्या घडीला महिलांना जो मान सन्मान मिळतोय जबरदस्त. आता 1500 मिळालं ना, पुढच्या वर्षी 2100 रुपये झालेले आहेत जाईल. त्याच्यामुळे आमची लाडकी बहीण कशात कमी नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. युट्यूब चॅनलवाले या ठिकाणी आलेले आहेत. हे भाऊ माझ्या काही ओळखीचे नाही, कोणी 500 रुपये, कोणी नितीन पवार साहेबांनी 500, कोणी 500, 200 बुवांच्या ओळखीचे आहेत. मला खात्री आहे 100% जर त्यांना 500 त्यांनी दिले असतील, ते सुद्धा माझे सगळ्यांचेच, माझेच पण मित्र आहेत. त्यांना 500चं मला त्यांना पत्रा होतं, निदान माझं द्रोण तरी, निदान मला 250 तरी मिळतील असं मला विश्वास आहे. कारण मनुष्य आशेवर जगत असतो. युट्यूब चॅनलवाले तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. गणपती
शुभनयना करुणामय गौरी हर तू वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती चंद्रपती निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो शुभारंभ होतो तुझे नाम घेता शुभारंभ होतो तुझे नाम घेता मंगलमूर्ती
कार्यक्रमाचं नियोजन प्रतिवर्षाप्रमाणे कोकण युवा प्रतिष्ठान हे करत असतं आणि आज अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम. आज कार्यकर्ते भगव्या वस्त्रामध्ये सदऱ्यामध्ये जे दिसतात ते सर्व कार्यकर्ते मंडळी, याचं योगदान भरपूर आहे तुमचं. कारण भगवा मुळात कलरच असा आहे, भगवा असा रंगलाय. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासणारहित, तो भगवा. आणि मराठी माणसाचा तो भगवा नाही का. हिंदू धर्माचं प्रतीक म्हणजे भगवा, प्रभू रामचंद्राचा झेंडा म्हणजे भगवा. म्हणून जोपर्यंत भगवा आहे तोपर्यंत बुवा कसलीच आम्हाला भीती नाही. म्हणून हे भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार शक्तितुरा नमन या सगळ्या कला माझ्या कोकणामध्ये वास करतात. त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं मराठी माणसं आपण आहोत. आणि आज हे जिवंत कोणामुळे आहे. रामेश्वर, आरेश्वर, डांगेश्वर, कुणकेश्वर या मंदिराचं कळस आज आपल्याला दिसतंय. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जोरदार टाळ्या वाजवून ते होते म्हणून संत झाले आणि संत होते म्हणून आम्ही भजनी बुवा झालो. आज आमचे हे बुवा अतिशय सुंदर गोड गळा, पहाडी आवाज. फक्त एकच त्यांचा दोष आहे, काय काय बुवा बेडकासारखे आवाज लावतं, करत जुनाटलेले बुवा. माझ्यामध्ये काय काय बुवा जुनाटलेले असे पण आहेत की स्वतःला पंडित समजतात, दुसऱ्याला तुच्छ लेखतात. इगो इगो ह्या कारणामुळेच कोण या जगात कमी नाही हो. एकापेक्षा एक सरस लोक आहेत या जगात. कोण कमी आहे. माझ्याकडे आहे ते लोके बुवांकडे नाही आणि लोके बुवांकडे तर माझ्याकडे नाही. हाताची बोटं पाची आहेत, ती पाची समान कोणाची आहेत का हो. पाची बोटं समान नाही, प्रत्येका बोटामध्ये अंतर आहे, कमी जास्त प्रमाण. त्या भगवंताने तसंच ठेवलेलं आहे, नाही तर माणसाचे पाय जमिनीवर राहणार नाही. पण आज मला आनंद वाटतो या मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री अशोकदादा माटेकर, जिथे विषय गंभीर तिथे आमचे अशोकदादा खंबीर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना अखंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करतो. आणि शून्यातून गेलं शून्य, उत्तर राहिलं शून्य, शून्यातून गेलं शून्य, उत्तर राहिलं शून्य. आणि मायबाप रसिक तुमच्यासारखी माणसं आणि शिव प्रतिष्ठान, कोकण युवा प्रतिष्ठान या ठिकाणी डबलवारी भजन करणं हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. म्हणून पुढे सर्वांना धन्यवाद देतो. विठ्ठल दळी सदस्य कोकण युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्योती दीपक चाळके सदस्य कोकण युवा प्रतिष्ठान यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. लाख लाख धन्यवाद. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी द्या, नसतील त्यांनी नाही दिलं तरी चालेल. पण तुमचा हसरा चेहरा आणि तुमचे आशीर्वाद हे पैशामध्ये मोजता येत नाही. जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण हरिनामामध्ये वाजवलेली टाळी ही ब्रह्मानंद टाळी. ताल सूर लय ठेका याचा एकत्र संगम म्हणजेच भजन. भजन म्हणजे मोक्षाचं साधन. भजन म्हणजे जवळ जाण्याचा मार्ग, परमेश्वराकडे जवळ जाण्याचा या कलियुगामध्ये मार्ग कुठला असेल तर ते नामस्मरण भजन आहे. आणि तेच आपल्याला तारणार आहे. बाकी हे दिसतं सगळं नाशिवंत आहे. लोकेबुवा दिसतात हे नाशिवंत आहेत. विनोद चव्हाण दिसत आहेत नाशिवंत आहेत. लोकेबुवा दिसत आहेत बघा जॅकेट वगैरे घालून. मूर्ती बघा बघा जॅकेट वगैरे घालून कशी दिसतात. समाधान बघितल्यानंतर आयुष्यपद राजस सुकुमार मदनाचा सुकलेला पुतळा व्यवस्थित. पिक्चरच्या टॉकीजकडे, मुंबईमध्ये पिक्चरच्या टॉकीजकडे जे कान साफ करणारे असतात बघा, कान साफ करणारे ते जॅकेट वगैरे घालून असतात बघा. एक कान साफ करणे काय असतात तिकडे. आमच्या साईडला आहे. आता इकडे आहेत काय माहिती नाही, पण ह्या बोलल्यामुळे आता पेटला म्हणून या बोलाचा. याला कारण एकच की जेणेकरून तुमचं मनोरंजन हवं. काय ते माझे दुश्मन नाहीत, ते माझे मित्रच आहेत. अतिशय माझ्यावर प्रेम, त्यांचं पण माझ्यावर गेली कित्येक वर्ष प्रेम आहे. माझं पण त्यांच्यावर. लोके बुवा आय लव्ह यू, आय लव्ह यू. टेन्शन लेणं काय नाही, टेन्शन
जय गुरुदास. सर्व भजन रसिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय बुवा श्री विनोद चव्हाण, श्री चंद्रकांत भाऊ रासम मुनगे देवगड या माऊलींकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. भजन करूया. बाबू बाबू साऊंड जबरदस्त आता लागलाय. हे लावायला सुद्धा डोकं पाहिजे. जसं तुला डोकं आहे तसं आम्हाला सुद्धा अभ्यास आहे. जर लावायला डोकं नसेल तर मग काय होय का होय असंच आहे. गबधनी भडक तुला धनी धनी सानी धनी बद घप धनी धप गरी निसा निसा निध निध पग गबध निध पग स्पर्श होता कुठा विसरलो स्पर्श होता कुठा विसरलो गजानन डांगे वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या माऊलींकडनं आमच्यासाठी बंद पकेट आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा माऊली. जोरदार टाळ्या वाजवा. भाऊ तुमचा हातगुण लय चांगला आहो. तुमच्या हातात जादू आहो. जरा हात इकडे करा. सुभाष पालव उपाध्यक्ष कोकण युवा प्रतिष्ठान शिवाजरकर यांच्याकडनं माऊली 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. डोंगर कोणासमोर वाकत नाही, सूर्य कोणाला झाकत नाही आणि हे कोकण युवा प्रतिष्ठान विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला घाबरत नाही. या ठिकाणी सन्माननीय महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पवई तुंगा सुप्रसिद्ध भजनकार मधुसूदन सुखदेव बुवा मधुसूदन सुखदेव बुवा यांचे शिष्य श्रीमान बुवा मधुकर लक्ष्मण साळकर मुक्काम पोस्ट कांदळगाव साळकरवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या माऊलीकडनं हे बक्षीस आलेलं. जोरदार टाळ्या वाजवा माऊली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय मापात पाप इथली मुंबईची लोक करत नाही. तुम्ही 500ने चाललात, मी 100-200ने चाललो.
पण आज गाडी जरा माझी थोडीशी ट्रॅक पुढे आहे. ओके, आता हळूहळू मारतो ठोके. वा, हा त्यांचा देवा 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 एवढे लांबसून दिले ते. कोकण युवा प्रतिष्ठान महिला टीम, क्या बात आहे. महिला टीम त्या माऊलींकडनं, या सगळ्या माऊली बसल्या त्यांच्याकडनं हे बक्षीस आलेलं जोरदार काय आहे. परमेश्वराचं नाव गंड औषधे. धन्यवाद. 14 मात्रा बुवानी 12 मात्रा गायले, 2 मात्रा चढ. विनोद चव्हाण बुवा 14 मात्रा वाजवा. राम कृष्ण हरी.
धन्यवाद.